शाश्वत विकासासाठी संधी द्या, संधीचं सोनं करून दाखवतो अभिजित पाटील यांचं वक्तव्य. उंबरे व रोपळे येथील जाहीर सभेत आश्वासन. आजपर्यंत जी जबाबदारी अंगावर पडली ती प्रामाणिकपणे पार पाडली. कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावरही पाय दिला नाही, अभिजित पाटील यांचं प्रतिपादन. घरात कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना केवळ जनतेच्या अपार प्रेमामुळे विठ्ठलचा चेअरमन झालो. या काळात ज्या ज्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या त्या सर्व प्रामाणिकपणे पार पाडल्या. इथून पुढच्या काळात तुमच्या पुढे मांडलेले विकासाचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी आणि मतदारसंघाचा शाश्वत विकास करण्यासाठी संधी द्या. मिळालेल्या संधीचं सोनं करून दाखवतो असं आश्वासन महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित पाटील यांनी दिलंय. बुधवारी अभिजित आबा पाटील यांनी माढा मतदारसंघास जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील कान्हापुरी, करोळे, जळोली, सांगवी, बादलकोट, नेमतवाडी, पेहे, नांदोरे, आव्हे, तरटगाव या गावांचा प्रचार दौरा करून सायंकाळी उंबरे व रोपळे येथे जाहीर सभा घेतल्या. उंबरे येथील जाहीर सभेप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जाधव साहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ज्येष्ठ नेते नामदेव बापू मुळे, विठ्ठलदादा दगडे, ज्ञानेश्वरजी सलगर, संभाजीराव कदम, सुरेश इंगळे, शरद इंगळे, दादा इंगळे, सत्यवान मुळे, पांडुरंग शिंगटे, शेतकरी संघटनेचे सचिन पाटील, संभाजी ब्रिगेडचे किरण कचरे, नामदेव मुळे, विठ्ठल दगडे, किसन मुळे, विष्णू बागल, जीवराज चव्हाण, नागनाथ कानगुडे, शहाजी मुळे, सत्यवान मुळे, दत्तात्रय नरसाळे, किरण कचरे, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक जनक भोसले, संजय विजय पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी अभिजित आबांनी सांगितलं की एकेकाळी औदंबर अण्णांनी ऊसाचा दर जाहीर केल्याशिवाय राज्यातील एकही कारखानदार दर जाहीर करत नव्हता. त्यांचाच एक छोटासा कार्यकर्ता म्हणून विठ्ठल सहकारी साखर कारखाना ताब्यात घेतल्यानंतर धाडसाने राज्यातील ऊसाच्या दराची कोंडी फोडली आणि तमाम शेतकऱ्यांना टनामागे 350 ते 400 रुपये जादा मिळवून दिले. परिणामी मागील 3 वर्षात शेतकरी संघटनांना एकही आंदोलन करावं लागलं नाही. इथून पुढच्या काळात फूड प्रोडक्ट प्रकल्प उभारून उत्पादित मालाच्या निर्यातीतून शेतकऱ्यांना परदेशी चलन मिळवून देऊ. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सोलापूरसाठी समांतर जलवाहिनीचं काम पूर्ण झाल्यानं पुढील काळात उजनीतून नदीला नियमित पाणी सोडलं जाणार आहे. ही बाब लक्षात घेऊन नदीवर ठिकठिकाणी 10 मीटर उंचीचे बंधारे बांधून पावसाळ्यात वाहून जाणारं 27 टीएमचे पाणी अडवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय. याशिवाय राज्य आणि केंद्र शासनाच्या 936 योजना तळागाळापर्यंत पोहोचवणं, बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या व्यवसायांना चालना देणं, मतदारसंघात सर्वच महापुरुषांचे पुतळे उभारणं, MIDCच्या माध्यमातून युवकांना रोजगार देणं, 2च वर्षात सर्व रस्ते पक्के करणं अशी अनेक विकास कामं करण्याचं आश्वासन त्यांनी दिलंय. यावेळी अभिजित आबा पाटील यांनी राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचे जनतेला अजिबात आवडलं नसल्यानं लोकसभेला महाविकास आघाडीचे 32 खासदार निवडून दिल्याचं सांगून या विजयी खासदारांच्या कार्यक्षेत्रातील 192 आमदार आघाडीचेच निवडून येणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्यामुळं माढा मतदारसंघाचा आवाज विधानसभेत घुमला पाहिजे, यासाठी निवडून देण्याचं आवाहन केलंय. माढा मतदारसंघात ज्यांनी 30 वर्ष सत्ता भोगली आणि मागील 15 वर्षात पंढरपूर तालुक्यातील 42 गावातील नेते व जनतेच्या पाठिंब्यावर निवडून आले, त्या शिंदे परिवारानं आपल्या तालुक्यातील एकाही नेत्याचा कधी माड्यात सत्कार करताना फोटो आपल्याला पाहायला मिळाला नसल्याचं सांगून त्यांनी फक्त मते घेतली पण मान दिला नाही, असं अभिजित पाटील म्हणाले.